सत्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता। अध्याय 22 आहे आणि या अध्यायामध्ये आपण बघतो आहोत की ईश्वर प्राप्ती, ईश्वर आहे आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे। आपल्याला जगात ज्या गोष्टी आहे त्या वाटतात की आपल्याला मिळाल्या पाहिजे, त्या आहेत ना, मग मिळाल्या पाहिजे। प्रत्येक गोष्ट जगात जी असते ती माणसाला वाटते ती आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्याची त्याला फार गरज असते। जसं आता हा प्राणवायू आहे हवेमध्ये, तो प्रत्येकाला वाटते तो आपल्याला मिळाला पाहिजे। कारण काय, प्राणवायू नाही मिळाला तर आपल्याला जगता येणार नाही। जगण्यासाठी आपल्याला प्राणवायूची गरज आहे। आता थंडीचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आता जातात आहे, आता रथसप्तमी आहे, वसंत ऋतू आहे, पण थंडी असली की आपल्याला वाटते आपल्याला आता गरम कपडे पाहिजेत। उन्हाळा आला की आपल्याला वाटते आता पंखा पाहिजे। तर गोष्टी असेल तर आपल्याला ती पाहिजे असते, कारण ती असते म्हणून आपण ती वापरू शकतो। प्राणवायू आहे हवेमध्ये म्हणून आपलं म्हणतो आपल्याला मिळाला पाहिजे, कारण तो उपलब्ध आहे। तसं जी गोष्ट उपलब्ध असते आणि ती आपल्याला त्याची गरज असते त्यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करतो। तर आपल्याला जर कळलं की ईश्वर आहे तर मग आपल्याला मिळालं पाहिजे। जी गोष्ट असते जर आपल्याला त्याची हवीच असेल तर मग ती आपल्याला मिळालीच पाहिजे, त्याशिवाय आपलं भागूच शकत नाही। हवेशिवाय आपण जगूच शकत नाही, अन्नाशिवाय आपलं काही चालत नाही। अन्न, पाणी, निवारा हे सगळं आपल्याला पाहिजेच, त्याशिवाय आपलं काही चालत नाही। मग त्यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करतो, संघर्ष करतो, धडपड करतो, मग ते आपल्याला मिळते। स्वामी विवेकानंद म्हणतात आयुष्य म्हणजे काय, जगण्यासाठीची आयुष्यभर चाललेली धडपड। जन्मभर आपण धडपड करत असतो जगण्यासाठी आपल्या कल्पनेप्रमाणे। जसं आत्ता म्हटलं आपल्याला प्राणवायू पाहिजे, ते सगळंच करतात धडपड, कारण ते काय, ते आपलं जीवनावश्यक गोष्ट आहे, त्याशिवाय आपलं काही भागणारच नाही। ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तसंच प्रत्येक गोष्ट आहे कमी अधिक महत्त्वाप्रमाणे ना आपल्याला मिळू शकते की नाही। आपल्याला खूप इच्छा आहे अमुक व्हायचं, पण ती मिळाली पाहिजे ना। मग प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, संघर्ष करत असतो, युद्ध करत असतो जगण्यासाठी। जगातली सगळी राष्ट्र काय करतात आहे, त्यांच्या समजुतीप्रमाणे ते संघर्ष करतात आहे, युद्ध करतात आहे। सगळीकडे युद्ध चालू आहे। हे युद्ध काही आत्ताचीच नाही आहे, अगदी प्रारंभापासून युद्ध चालू आहे। ज्यावेळी माणूस रानटी होता, गुहेत राहायचा, त्याच्याकडे शस्त्रास्त्र दगडाचीच होती, त्यावेळी तो लढाया करायचा। सतत लढाया करतो माणूस, सतत भांडतो। त्या भांडणाला किती अर्थ आहे, त्याची किती आवश्यकता आहे हे सांगता येत नाही। महाभारत युद्ध झालं ना,
महाभारत म्हणजे काय? महाभारत म्हणजे महाभारत युद्ध. रामायणात तेच आहे. 2 महाग्रंथ आहे आपल्याकडे, रामायण आणि महाभारत. स्वामीजी म्हणतात की ते राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि त्या महाभारत आणि रामायणाने राष्ट्र घडवलेलं आहे आपलं. हे राष्ट्रातल्या माणसांची मनं घडवलेली आहेत. तर एवढे रामायण महाभारत आहे, तिथे काय आहे त्याच्यामध्ये मुख्य काय आहे? मुख्य आहे युद्ध. आणि युद्ध कसं? राम रावणाचं युद्ध हे सगळ्यात प्रसिद्ध युद्ध आहे अशी म्हण आहे. युद्ध म्हणजे राम रावणाचं युद्ध आहे. ते असं अतिशय घनघोर भयंकर युद्ध झालं ते. कारण दोघंही तुल्यबळ होते. रामायणामध्ये मुख्य योद्धे कोण होते? तिकडे रावण होता, इकडे राम होता. हा संघर्ष जो आहे तो कितीही पटणारा असो किंवा न पटणारा असो, म्हणजे ते तर जागतिक स्तरावर आताही तेच चालू आहे. आणि युद्ध अनावश्यक किती असलं, महाभारताचं युद्ध अनावश्यक होतं, रामायणाचं युद्ध अनावश्यक होतं, त्याची काहीच गरज नव्हती. त्यासाठी प्रयत्न केला टाळण्यासाठी. रामायणातही खूप प्रयत्न झाला आणि महाभारतातही खूप प्रयत्न झाला. त्याची नोंद दोन्ही ग्रंथामध्ये किती प्रयत्न झाले, पण शेवटी युद्ध झालंच. म्हणजे काय की अशी काहीतरी गोष्ट आहे ती अटळ आहे, अपरिहार्य आहे. की ते त्याला अपरिहार्य येथे म्हटलं आहे. शोची तुम रसी, तू कशाला शोक करतोस? भांडणं होतात की नाही, असं ते निवडणुका होतात. निवडणुका म्हणजे युद्धच आहे की नाही. फक्त ते बंदुकीच्या गोळीने होत नाही, पण होतच ते. ते बंदुकीच्या तोंडातून सुटतात, लोक एकमेकांवर आरोप करतात, ते युद्धच आहे एक प्रकारे. पण ते थोडं लोकशाही असल्यामुळे थोडा वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. पण हा युद्धच, ते लढाईच आहे ती. मी स्वतःला जगायचं असले तुम्हाला युद्ध करावं लागेल. त्याला म्हणतात सर्वायवल इन्स्टिंक्ट. तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागेल. मग ही अत्यंत गरज आहे. आणि माणूस सर्वाईव्ह होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, जर रेझिलियन्स म्हणतात, तुम्ही काय करा? संघर्ष करा. माणूस जन्मभर संघर्ष करतो आणि टिकून राहतो, यात काही चूक नाही आहे, बरोबर आहे. पण तो जन्मभर जर हेच करत राहिला आहे ते चूक आहे की नाही. म्हणून त्याला इथे प्रवृत्ती म्हटलं आहे. जर मनुष्य जन्मभर तेच करत राहणार, प्रवृत्तीच करत राहणार नाही. आत्ताच आमचे मुलं होते, आमचे बोलत होतो, सगळ्या साहित्यामध्ये, ललित साहित्य, नाटक, सिनेमे, मीडिया, ते काही माध्यम आहेत, त्याच्यामध्ये एकच दाखवत जातात की पुरुष स्त्री यांच्यामधलं प्रेम. तिथूनच सुरुवात होते आणि तिथं शेवट होतो. म्हणजे माणसाचं जगण्याचा मुख्य उद्देश काय आहे? त्यांनी प्रेम करावं. प्रेम म्हणजे पुरुष आणि स्त्रीमधलं प्रेम. जणू काय दोन हे गोष्ट दुसऱ्या जगात काहीच नाही आहे. अशा ठाम समजुतीने लहान असो मोठे असो सगळेच वागतात. कारण काय, प्रेम ही उपजत भावना आहे. त्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो इंग्रजीमध्ये. उपजत प्रेरणा आहे ती, मनुष्याच्या आतमध्ये असलेली उपजत प्रेरणा आहे. आता ही उपजत प्रेरणा आहे हे इथपर्यंत ठीक आहे, त्याला प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे काय? समोर जाणं, सतत समोर जाणं. म्हणजे आपण आहोत त्यापेक्षा आणखी पुढे जाणं, आपला विकास करून घेणं, त्याला प्रवृत्ती म्हणतात. तेही बरोबर आहे, पण हा विकास फक्त भौतिक विकासापर्यंतच मर्यादित राहतो. आपण सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या घरात राहण्याचा प्रयत्न करतो, आधीच्यापेक्षा आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो, आपलं मान्यता जी आहे समाजामध्ये त्याच्यात आपण भर टाकण्याचा प्रयत्न करतो, आणखी बेटर व्हावी असं प्रयत्न करतो की नाही. हे ठीकच आहे, परंतु ती गरज आहे आणि त्याशिवाय आपण जगू शकत नाही. ती फार मोठी गरज आहे. आणि हाच विचार घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हा इथे आपल्याला कुठंतरी चुकतं आहे. हे कोण सांगतं? हे तत्त्वज्ञान सांगतं आपल्याला. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे, याला प्रारंभ आहे आणि शेवट आहे. याला शेवट आहे हे तर माहीत आहे आपल्याला सगळ्यांना.
की नाही. किती तुम्ही काही केलं जगामध्ये, आपल्या देहालासुद्धा शेवट आहे. शेवट नाही असं काहीच नाही आपल्या याच्यामध्ये. ही पहिली चूक आहे, आपल्या समजुतीतली पहिली चूक आहे. स्वामी म्हटलं आपले सगळे वागणूक अपूर्ण तर्कावर आधारित असतात. आपलं तर्कशक्ती असते, बौद्धिक शक्ती, विचारशक्ती असते, ती फार लिमिटेड असते, अपूर्ण असते. त्याच्यावर आपण सगळे आपले निर्णय घेतो. मग आपल्याला नीट तर्क कसा करायचा, नीट विचार कसा करायचा, त्याला प्रज्ञा म्हटलं जातं. शास्त्रामध्ये प्रज्ञा म्हटलं जातं. प्रज्ञा शब्द छान आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे की नाही. प्रज्ञा असेल तुमच्यामध्ये, तुम्ही ते ब्रह्मरूपच आहात. इतकं त्या प्रज्ञेला महत्त्व दिलं आहे. मग प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, पण ते आपल्याला माहीत नाही आहे म्हणून, आणि त्याचा शोध घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही, त्याच्या मागे कधीच लागत नाही. ती प्रत्येक मनुष्यामध्ये ती प्रज्ञा आहे. ती प्रल्हादामध्ये होती बघा. प्रल्हाद किती लहान आहे, फार छोटा बाळ आहे ते. ध्रुव किती लहान आहे, फार छोटा आहे. प्रल्हादामध्ये ते लहानपणापासून होती, उपजत होती ती. यथा वामदेववत असं म्हणता सांख्यसूत्र आहे ते. वामदेव आईच्या पोटातच होता आणि त्याला ती प्रज्ञा निर्माण झाली होती. त्याला जन्मसुद्धा नव्हता झाला. अष्टावक्र तोही अजून जन्मालाच यायचा होता, पण ती प्रज्ञा त्याच्यात आली होती. तो ज्ञानी होता. म्हणजे इतकं असेल, जडभरत होता, तो जन्मापासून त्याला माहीत होतं की आपला हे काही कसं तरी आयुष्य काढून टाकायचं. त्याला माहीत आहे मी ज्ञानी आहे. त्याला म्हणतात जाती स्मरत्व. जडभरताला भागवतात आहे ते, त्याला जाती स्मरत्व होतं. जाती म्हणजे जन्म. जाती शब्दाचा अर्थ असतो जन्म. तर त्याला माहीत होतं की माझा जन्म काय आहे. पूर्वजन्म ज्यात त्याला स्मरतात. नाही आपल्याला नाही कुठे स्मरत. आपण गेल्या जन्मात कोण होतो, त्याच्या मागच्या जन्मात कोण होतो, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. भगवंत म्हणतात मला माहीत आहे, तुला नाही माहीत की नाही. असं नाही की हाच जन्म तुझा आहे, तुझे अनेक जन्म झाले आहेत. बहुनी मे जन्मानी व्यतीतानी. तू बहुत पुष्कळ जन्म व्यतीत केले आहे. म्हणजे यापूर्वी ते पुष्कळ जन्म जगला आणि माझे पण झाले. बहुनी मे व्यतीतानी. आणि ममच अर्जुन, माझे पण आहे अर्जुना. पण तुला काहीच माहीत नाही, मला सगळं माहीत आहे. म्हणजे तो ज्ञानी आहे कृष्ण. त्याला जाती स्मरत्व आहे. मी गेल्या जन्मात कोण होतो, गेल्या जन्मात होतो, गेल्या जन्मात सगळं माहीत आहे. तान्यम वेद सर्वाणी. मला ते सगळं जन्म माहिती आहे. सर्व जन्म मला माहिती आहे, आठवतात. नत्वम वेत्त परंतप. म्हणजे जीव आणि ब्रह्म याच्यात फरक आहे. जे तत्वविद असतात, ब्रह्मविद असतात, त्यांना सगळंच माहीत असतं. आपल्यासारखे साधारण लोकांना काहीच माहीत नाही, म्हणून आपण साधारण आहोत. कारण त्या दृष्टीने आपण कधीच प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न कशासाठी करतो? ज्या गोष्टींची किंमत फार कमी आहे, अतिशय स्वामीने तुच्छ गोष्टी आहेत, क्षुल्लक गोष्टी आहेत, पण आपल्या दृष्टीने त्या क्षुल्लक नाही, फार महत्त्वाच्या आहेत. भांडण आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कोर्ट कचेरी आपल्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. केलाच पाहिजे, त्याशिवाय नाही जगता येणार तुम्हाला. आपल्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कोणाच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तो करतो. म्हणून इथे आपल्याला हे सांगतात की आपलं महत्त्व कशामुळे आहे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याला प्रज्ञा म्हणतात. ही प्रज्ञा आपण जागवली पाहिजे. ती श्रवणामुळे जागते. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धी सगळ्यांकडेच असते की, ती बुद्धी नाही, तर विवेकबुद्धी, त्याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म. ती जर बुद्धी असेल आपल्याकडे तर आपण काय करू? वेगळ्या प्रकारे विचार करू. म्हणून चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. त्याचं म्हणजे देवाचं. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. ईश्वराचीच वाणी म्हणजे ईश्वर तुम्हाला अनुभवायला येतो. या दृष्टीने शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा तिन्ही एकच वस्तू होत. का की त्याच्या खरी शुद्ध असं काहीच नाही. पण छान आहे, पण त्याचा लाभ करू जाता साधकाला धर्माधर्माच्या पलीकडे जायला हवं. धर्म अधर्म म्हणजे काय? हे जग.
भौतिक जग जे आपण आत्ता म्हटलं की आपण हे जे जग आहे व्यवहार, जगामध्ये व्यवहार करावे लागतात आणि दिवसरात्र आपण व्यवहारामध्ये मग्न असतो, त्याला म्हणतात धर्म अधर्म की नाही, चांगलं वाईट, न्याय्य आणि अन्याय्य की नाही, किंवा गीतेमध्ये न्याय्यम वा विपरीतम म्हटलं आहे. विपरीत म्हणजे न्यायाच्या उलट, म्हणजे अन्याय्य, अनुचित, उचित आणि अनुचित, याला आपण हे व्यवहार म्हणतो, याला जग म्हणतो की नाही. हे सगळं करता असताच्या पलीकडे जायला हवं, म्हणजे याच्यातून तुम्हाला हे आहे, यालातून सुटका नाही आहे. याचं कारण काय? कारण तुमचं शरीर आहे, व्यवहार आहे, त्याच्यात तुम्हाला काही जास्ती ढवळाढवळ करता येणार नाही. ते करायला गेलं तुमचा व्यवहार चुकेल, तुमचं ह्या जन्मात दुःख वाढतील नाही. हे सामान्य लोकांसाठी आहे नाही. पण असं करता करता तुम्ही शुद्ध व्हायला पाहिजे, अशुद्ध व्हायला नको नाही. आपल्या जीवनामध्ये अशुद्धी व्हायला नको, शुद्ध व्हायला पाहिजे. जसं पूर्वीच्या काळात काय, पाणी वाहायचं, लोक उंदळीत पाणी घेऊन प्यायचे की नाही, तलावातलं पाणी प्यायचे, नदीतलं पाणी प्यायचे. आज कोणी पिल का? नाही पिणार आज. आता शुद्ध, अतिशुद्ध, अतिशुद्ध काय, ज्यांच्या ज्या कल्पना आहे शुद्ध ते पाणी शुद्ध, त्याच्यात सगळं पाणी पितात, पैसे देऊन पाणी पितात की नाही. एक बॉटल 20 रुपयाची 100 रुपयाची असू शकते आणि पितात लोक पैसे देऊन. कारण काय? सगळं शुद्ध, अन्न शुद्ध पाहिजे, हवा शुद्ध पाहिजे, पाणी शुद्ध पाहिजे, सगळं शुद्ध पाहिजे की नाही. तसंच मन शुद्ध पाहिजे, बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मा शुद्ध पाहिजे. जर तुमच्या तिन्ही गोष्टी शुद्ध असतील, शरीर शुद्ध पाहिजे, तर काय होईल आहे की देवाचं दर्शन घडतं. म्हणजे मग तुमच्या मनामध्ये ती प्रज्ञा निर्माण होईल आहे. आता प्रज्ञा असूनसुद्धा आपल्याला तिची जाणीव नाही आहे की नाही. जगातले फार कमी लोक प्रयत्न करतात स्वतःला शुद्ध करण्यासाठी नाही. कर्म सगळेच करतात नाही, पण आपण योगी नाही आहे. योगी काय करतो? योगी कर्म करतो की नाही. योगी हा कर्म करतो, परंतु तो चित्तशुद्धीसाठी करतो नाही. गीता फार छान श्लोक आहे तो. ते म्हणतात की योगी कर्म करतो चित्तशुद्ध ये नाही. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म करतो तो. म्हणजे प्रत्येक कर्म तुमचं चित्त शुद्ध करू शकतं किंवा प्रत्येक कर्म तुमचं चित्त अशुद्ध करू शकतं. कर्म सगळेच करतात. जोपर्यंत आपण जगू तोपर्यंत कर्म करू. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये नाही. मी ते म्हटलं आहे की आसक्ती जाताच, चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. त्याचं म्हणजे भगवंताचं दर्शन घडतं. आता भगवंताचं दर्शन ही फार फार दूरची गोष्ट आहे. याचं कारण असं की आपलं चित्त फार आसक्त आहे. ह्या चित्त इतकं आसक्त आहे की हे जग म्हणजे आपल्या दृष्टीने धरून ठेवण्याची गोष्ट आहे. या जगाला कोणीच धरून ठेवू शकणार नाही. याचं कारण काय? याला अंत आहे, याला आदी आहे. ज्याला अंत असतो त्याला आदी असतो, ज्याला शेवट असतो त्याला प्रारंभ असतो. जसं शरीर आहे, शरीराला शेवट आहे, मी त्याला प्रारंभ पण आहे. त्याला धरून कसं ठेवणार तुम्ही? मग ज्याला धरून ठेवता येत नाही आहे की नाही, मग तितकंच त्याला धरून ठेवा जितकं धरून ठेवता येईल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही किती प्रयत्न केला तर त्याने फळ काहीच मिळणार नाही. सिम्पल इक्वेशन आहे की नाही. जसं आपण घरी अन्न शिजवतो नाही, अन्न शिजवल्यानंतर मग आपण काय करतो, ते 2 तासात बंद ठीक राहतं, 2 तास 3 तास. नंतर त्याच्यात काय होतं, ते अन्न बिघडत जातं की नाही. नॉनव्हेज तर पटकन सुरू होऊन जातं, त्याचं बिघडणं ते पटकन सुरू होऊन जातं. भाज्या फळं ही सुद्धा कापल्यानंतर किंवा तोडल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन लवकर सुरू होऊन जातं की नाही. मग आपण त्याला काय प्रिझर्वेटिव्ह टाकतो, फ्रीझिंग करतो, सगळ्या विविध प्रकारे त्याला त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी काय आहे, ते खराबच होणार की नाही. कोणती गोष्ट ती शेवटी डिकम्पोज होणार, संपणार ती आहे की नाही. म्हणून त्याची विल्हेवाट लावतात. मनुष्य मेल्यानंतर त्याचं क्रिमिशन करते वगैरे बरियल करतात. क्रिमिशन म्हणजे जाळून टाकणं, दहन करणं, नाही तर दफन करणं म्हणजे माती. त्या सुपुर्दे खाक म्हणतात त्याला. सुपुर्दे खाक म्हणजे त्याला खाक म्हणजे जमीन
म्हणजे माती. त्याला मातीशी माती तैशी माती समेशी जाशी, इथेच जाशी. आपण जिथून येतो तिथंच जातो. ह्याच्यामध्ये इथे म्हणतात की तुम्हाला हे संबंध कळलं म्हणजे आणि चित्त अनासक्त होईल आहे हे जाणलं तर. म्हणजे तुम्ही हळू ती प्रज्ञा तुमची त्याची विकास होईल आहे. आपला विकास होतो पण त्या विकासाला अंत असतो की नाही. त्याला प्रारंभ आहे ना, मग अंत आहे. मग हा तथाकथित विकास जो आहे, तथाकथित जागतिक प्रेम आहे की नाही. म्हणजे सगळ्या आपल्या व्यवहारातून मित्र शिकवतात, नातलग तेच शिकवतात, समाज तेच शिकवतो, जग तेच शिकवतं आपल्याला. काय प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा आहे की नाही. आणि करा, पण जे प्रेम करा ते प्रेम कधी होतं काय, तसं होत नाही ते की नाही. कोणतेही आजपर्यंत जगातलं कोणतेही प्रेम सफल झालेलं नाही आहे की नाही. कोणतंच नाही. तुम्ही किती आदर्श प्रेम म्हणा की नाही, प्लॅटॉनिक प्रेम म्हणतात त्याला, दैवी प्रेम, तसं काही नसतं. पण लोक तेच करतात जन्मभर. कारण काय, ते स्थायी नसतं, अस्थायी असतं, तेवढ्यापुरती असतं. म्हणून स्वामींना सगळे अनुभव घेऊन टाका, काय हरकत नाही. ते राजयोगात फार छान म्हटलं आहे, एक क्षुल्लक तुच्छ जे अनुभव आहे जगातले प्रेमाचे सगळे घेऊन टाका, काय हरकत नाही. पण त्यातून बाहेर पडा आहे की नाही. त्याच्यातून बाहेर पडा. त्यालाच म्हणतात ते अनासक्ती आहे की नाही. त्याची एक लिमिट आहे, त्याला एक मर्यादा आहे. कोणत्याही गोष्टीला जगामध्ये एक मर्यादा आहे. तेवढीच तुम्ही येऊ शकता. तुम्ही अन्न टिकवू शकता, पण तेवढंच टिकवू शकता. सामान्य माणसं कुठे, आपण जास्त फ्रीजमध्ये ठेवू, दुसऱ्या दिवशी संपवून लवकर संपा, खाऊन टाका, कोणाला देऊन टाका, नाही तर ते काय होणार, ते खराब होणार की नाही. काही गोष्टी जास्तीत जास्त टिकतात, काही दिवस आणखी टिकतात, काही टिकतात आणखी टिकतात. पण किती टिकणं म्हणजे किती टिकणार. अनंत काळाच्या दृष्टीने तुम्ही किती म्हटलं तर समजा आयुष्य आपण 100 वर्ष टिकवण आहे की नाही. जे जे विषय शतकगम समा ईशावास्यत उपनिषद म्हणतात. तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा करा, म्हणजे ते चूक नाही आहे त्याच्यामध्ये की नाही. कुर्वन्नेव कर्माणि जिजी विषय शतकगम समा, हा असं म्हणतं. समा म्हणजे संवत्सरा, म्हणजे वर्ष. तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही वैतागून आत्महत्या करा की नाही, असं म्हणत नाही. तुम्ही आत्महत्या करू नका. मग स्वामीजी म्हणतात की ते आपल्याला वेदांत की नाही शुष्क आत्मघाती वैराग्य शिकवत नाही. त्याचा तो नॉट इंटेंडेड. ड्राय सुइसायडल रिनन्शिएशन नॉट इंटेंडेड, असं स्वामींनी म्हटलं आहे. शुष्क तुमच्या जीवनात शुष्क नाही बनवत, तुमच्या जीवनाला खूप मधुर बनवत आहे. तुम्ही काही गोष्टी जर शिकल्या, काही मूलभूत सिद्धांत तुम्ही शिकले थोड्याशा प्रयत्नाने आहे की नाही. आणि ते मॉडेल्स आहेत की आपल्याकडे, संतांचे मॉडेल आहे, ऋषींचे मॉडेल आहे, गीता आहे, आपल्याकडे सगळे शास्त्र आहे. त्याचा अर्थ काय आहे, ते आहे की तुमची प्रज्ञा विकसित झाली पाहिजे. तुम्हाला अक्कल तुम्ही वापरायला पाहिजे, तुम्ही शहाणे झाले पाहिजे. त्यालाच प्रज्ञावान म्हणतात आहे की. कृष्ण हा प्रज्ञावान होता, राम हा प्रज्ञावान होता, संत हे प्रज्ञावान होते, शंकराचार्य, विवेकानंद सगळे प्रज्ञावान होते की नाही. मग आपण का होऊ शकत नाही की नाही. हां, ते खूप फार मोठे होते, म्हणजे महानायक होते, पण आपण थोडं तरी होऊ शकतो ना. आपली प्रज्ञा एकदम तळालाच लागली कशाला. आपण इतकी अगदी जसं दुर्योधन होता, दुर्योधना म्हणजे प्रज्ञा काहीच नव्हती. रावणामध्ये प्रज्ञा नावाची गोष्टच नव्हती, त्याला फक्त प्रवृत्ती होती. म्हणून इथे सिद्धांत असा आहे की जोपर्यंत तुमच्या निवृत्ती नसेल तोपर्यंत प्रवृत्ती तुमची चुकेल. ज्ञानयोगात स्वामी म्हटलं आहे तुमचे सगळं चुकेल, सगळं चुकत जाईल. आपण बघतो जगामध्ये सगळं चुकत जात, सगळं काही आहे. आज सकाळी एक प्रोफेसर आले होते की नाही, ते मला खूप भीती वाटते. म्हटलं कशी भीती वाटते. आता प्रोफेसर आहे, 40 वर्षांचं वय आहे, त्यांचं 45 वर्षांचं वय असेल की नाही, मराठा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. मला खूप भीती वाटते, आमच्या 2 मुली आहे, त्यांचं काय होईल पुढे. म्हणजे समाज असा आहे, विचित्र समाज झालेला आहे की नाही. मला सला खूप भीती वाटते. याचं कारण काय, आता भीती वाटते म्हणजे सगळं अनिश्चित आहे. ज्या गोष्टी अनिश्चित असतात त्याची भीती वाटते माणसाला आहे की नाही. मेल्यानंतर पुढे जाऊ आपण त्याची भीती वाटते आहे की नाही. स्वर्गात जाऊ की स्वर्गात काय असेल आहे की नाही. स्वर्गातलं वातावरण कसं असेल, तिथे काय खायला मिळेल आपल्याला, तिथे खोल्या असतील, तिथे AC असेल की नसेल, थंडी असेल की गरमी असेल, तिथं आपल्याला इथला पिझ्झा वगैरे मिळेल की नाही, असं काय ते सगळं अनिश्चित आहे. आपल्याला काहीच माहीत नाही की नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आहे की नाही. पण आपल्याला मरायचं नाही आहे, मग स्वर्ग दिसण्याचा प्रश्न येत नाही आहे. परंतु की नाही तुम्हाला डोक्यात देवानी अक्कल दिली आहे, बुद्धी दिली आहे की नाही.
त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. जेवढे दिले त्याचा विकास करू शकता. पण ही बुद्धी ही आपण जे म्हणतो ती प्रेम करा, पण देवावर प्रेम करा. पण ते ह्याच्यावरचं प्रेम कमी झाल्याशिवाय अनासक्त म्हणजे ममत्व, मम म्हणजे माझं, हे फार मला पाहिजे तर घ्या की, आहे की नाही. पण लक्षात ठेवा की या प्रत्येक गोष्टीला काय आहे, शेवट आहे. आणि जर तुम्ही ते कळले त्यांची चित्त अशुद्ध होतं, मन अशुद्ध होतं. अशुद्ध मनामध्ये तुम्हाला ही प्रज्ञा विकसित होणार नाही. उपनिषद फार छान म्हणतात, कठोपनिषद फार छान म्हणतात, त्याच्याविषयी विचार करते. म्हणून म्हणतात चित्त अनासक्त होतं त्याचं दर्शन घडेल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही या जगाला आपलं मानता, हे जग आम्हाला सुखी करेल समजता की नाही, आजपर्यंत जगात कोणीही सुखी झालेलं नाही आहे. आपण ज्याला सुख म्हणतो ते सुखच नाही आहे. शास्त्र त्याला सुख म्हणत नाही आहे, कारण तो अपूर्ण विचारावर आधारित असतो. हे जे आपण जे म्हणतो आपण सुखी आहो किंवा दुःखी आहो, त्याला काही त्याला काही जास्ती त्याला महत्त्व देतच नाही शास्त्र. जर लहान मुलं बोलतात ना, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, त्यांच्या बोलण्याला आपण महत्त्वच देत नाही. याचं कारण माहिती आहे, लहान मुलं त्यांना काही समजत नाही, अक्कल नाही त्यांना. तसंच आपल्या अनुभवातनं आपल्या बोलण्याला शास्त्र काही महत्त्व देत नाही आहे. ते म्हणजे हे यांना काही कळत नाही आहे. कारण काय, तुम्ही विचार करूच शकत नाही आहे. विचार करू शकले असते तर तुम्ही खूप काहीतरी झाले असते, तुम्ही संत झाले असते, महान झाले असते. पण आपण तसं काहीच नाही, आपण दररोजचं जीवन जगतो आहे. म्हणून अनासक्त होताच. अनासक्त म्हणजे मग तुम्ही ह्या जगाला माझं म्हणणं सोडलं की नाही, तर त्याचं दर्शन घडेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायचं आहे, देवावर प्रेम करायचं आहे, जगावर नाही आहे. जगावर प्रेम करायचं आहे, देवाचं आहे म्हणून ते की नाही. तुम्ही जगावर प्रेम करा, परंतु तुम्ही जाणून असा की जगावरचं प्रेम हे कधीच सफल होत नाही की नाही. याच्यामध्ये स्वामी विवेकानंद आहे की नाही, हां, जगावरचं प्रेम हे कधीच सक्सेसफुल होत नाही, शक्यच नाही. आपल्याला पक्का माहिती आहे की असं कधी 136 एक मिनिट, हां, याच्यावर काय म्हणतात ते, आणि जगाचा आपण सर्व काही ईश्वराने आच्छादून टाकाव्यास हवे. म्हणजे जग आहे ना, जे आपण बघतो अनुभवतो, याला काय करा, आच्छादून टाका. जसं क्रिकेटच्या मैदानामध्ये जर पाऊस पडला तर ते काही लोक येतात, कपडे आणतात, ते ताडपत्री वगैरे असते, त्यांनी सगळं झाकून टाकतात, क्रिकेटचं पिच वगैरे झाकून टाकतात, कारण ते डॅमेज व्हायला नको, ते ओलं व्हायला नको. ओलं व्हायला झालं की मग खेळता येणार नाही. क्रिकेटची मॅच जी सुरू होण्याची शक्यता असते ती मावळून जाईल आहे म्हणतात. तसंच जगाला आच्छादून टाका. जसं आपण छप्पर आच्छादून टाकतो, पावसाळ्यामध्ये पाणी टपकतं, लोक ते मुंबईला धारावीच्या सगळे तुम्हाला निळं दिसेल, सगळ्या निळ्या यांनी ताडपत्र्याने झाकून टाकतात, प्लॅस्टिकने झाकून टाकतात. तसं जगाला झाकून टाका तुम्ही. काय तुम्हाला काय दिसेल, फक्त सगळं ते झाकलेलं दिसेल, त्याच्या खाली आहे ती दिसणार नाही. ईशावास्यमिदं सर्वम, इदं सर्वम ईशावास्य, सगळं देव आहे त्याला झाकून टाका, मी तुम्हाला देवच दिसेल, त्याच्या खाली आहे ती दिसणारच नाही. आपण गोष्ट झाकल्यानंतर आत काय दिसत नाही आपल्याला ना. तसं जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळेझाक करून सगळे काही मंगलमय आहे, सगळे काही सुखमय आहे, किंवा जे काय घडते ते सारे चांगल्यासाठीच घडते असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादाने आपल्याला जग आच्छादवायचे नाही. म्हणजे जगात सगळं छान आहे, जगात ईश्वरच आहे आणि तो आपल्या भल्यासाठी सगळं करतो की नाही, इथे ते लिहिलंच आहे. हा चुकीचा आशावाद नाही. जगात सुख आहे, दुःख आहे, माणसांना त्रास होतो, दुःखामुळे त्रास होतो की नाही, हे सगळं आहे. त्याला आच्छादून टाकून म्हणत नाही आहे. त्याचा खरा अर्थ काय, तर खरोखरच प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वराने हे जग आच्छादवायचे आहे.
या अशा रीतीने आपल्याला जगाचा त्याग करावयाचा आहे. आणि जगाचा असा त्याग केल्यावर शिल्लक काय उरते? शिल्लक उरतो परमेश्वर. हा फार सुंदर आहे. सर्वानुभूती भगवत दर्शन म्हणजे गॉड इन एव्हरीथिंग असं त्या अध्यायाचं नाव आहे. सर्वानुभूती ईश्वर दर्शन. सगळीकडे ईश्वर आहे, ईश्वरसमोर दुसरं काहीच नाही आहे. पण आपल्याला ईश्वरसमोर सगळंच काय दिसतं. मग ते कसं काय बघायचं हे सांगतात. त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे काय? म्हणजे असे की तुम्हाला पत्नी आहे असू द्या, म्हणजे हे पत्नी म्हणजे जग आहे, संसार त्याला आपण संसार म्हणतो, पण असू द्या, त्याने काही बिघडत नाही तुमचं. तुम्ही तिला सोडून द्यायची आहे अशातला भाग नाही. म्हणजे तुम्हाला पत्नीमध्ये परमेश्वर दिसत नाही, मग सोडून द्या असं नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे. तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघावायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात, ते पशु आहेत, नर दिसतात, माणूस दिसतात पण माणसं नाही, ते पशु आहेत. काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घराबाहेर हाकलून का द्यावायचे? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. हे राक्षस लोक असे करतात. मुलाबाळांचा त्याग करावयाचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघावयाचा. असेच इतरही सर्व गोष्टींविषयी. आता हे समजून घ्यायला किती कठीण आहे. याचं कारण असं आहे की त्या दृष्टीने आपण आपल्या बुद्धीचा कधीच वापर केलेला नाही आहे. आपण आपल्या बुद्धीचा शास्त्र समजून घ्यायच्या दृष्टीने कधीच वापर करत नाही. जे दिसतं ते त्याच्यात तसं जसं आहे तसंच बघा. शास्त्रामध्ये जसं आहे दिसतं बघू नका. आमचे डोळे घ्या, तुमचे डोळे काही कामाचे नाही. तुमच्या डोळ्याने तुम्हाला जसं तसं दिसेल आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये तेच आहे. अर्जुन म्हणतो मला दाखवा. भगवंताने दाखवलं की सगळं जगामध्ये काय ईश्वर सोडून दुसरं काहीच नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? 11वा अध्याय आहे नाही. 11वा अध्याय म्हणजे सगळीकडे ईश्वर दर्शन आहे. सगळं ईश्वर दुसरं काहीच नाही आहे. आणि अर्जुनानंतर दिसतं पण ते. पण केव्हा त्याला दिसतं? जेव्हा देवाने डोळे दिले तेव्हा दिसतं. म्हणून त्याला विश्वरूप दर्शन म्हणतात. भगवंता विश्वरूप आहे, सगळीकडे अणुरेणूमध्ये तोच भरलेला आहे की नाही. अर्जुना डोळे आहे, न तुम्हाला द्रष्टुम शक्यसे. भगवंत म्हणता अरे या डोळ्यानं तुला दिसणार नाही आहे, शक्य नाही तुला दिसणं की नाही. मी तुला दिव्य दृष्टी देतो, दिव्य मी ते हे डोळे देतो तुला मी. हे डोळे काही कामाचे नाही आहे. हे डोळे फक्त इथलं बघण्याच्या कामाचे आहेत. देव सोडून इतर सगळं बघण्यासाठी हे आपल्या देवडोळे, त्याला आपण काय म्हणतो? भौतिक दृष्टी म्हणतो की नाही, चर्मचक्षू म्हणतो. हे चर्मचक्षू आहेत, हे काही दिव्यचक्षू नाही आहेत. दिव्यचक्षू तुम्हाला भगवंत देतील, देव देईल आहे. जसं गीता आहे समजा किंवा ग्रंथ आहेत आहे की नाही, हे आपल्या प्रत्येक वाचता येतात, आपणही वाचू शकतो. पण जो एक जण वाचतो एका पद्धतीने वाचतो, त्याला एक समजत असतो, दुसऱ्याच पद्धतीने वाचतो, त्याला काय आज एक समजतं, 10 वर्षांनी दुसरं समजतं आपल्याला. श्रीरामकृष्ण जेव्हा बोलायचे हे वचनामृत, जिथे आपण आपल्यापाशी आज आहे की नाही, सगळे भक्त असायचे तिथे, युवक असायचे, सगळेच असायचे. पण त्याच्यात त्यांच्या चरित्रामध्ये नमूद आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये की नरेंद्राला जे समजायचं ते कोणाला समजायचं नाही आहे की नाही. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद आहे की नाही. ते श्रीरामकृष्णांचं ऐकायचं आणि त्यांना जे समजलं विवेकानंद रामकृष्णांच्या ठाकूरांच्या बोलण्यातलं मर्म सगळेच ऐकतात आहे की, पण त्याचा अर्थ फक्त जे नरेंद्राला समजतो येतो. किती आश्चर्य. सगळ्यांना का समजत नाही आहे? त्यालाच का सगळं मर्म समजतं, त्याचं मतितार्थ समजतो. या सगळ्यांची प्रज्ञा आहे की नाही. त्यांनी जन्मोजन्मी प्रयत्न केले असं म्हणूया आपण की नाही, ती प्रज्ञा मिळवण्यासाठी की नाही. शाळेत शिकवतात, शिक्षक शिकवतात, 50 मुलं बसले असतात, पण काही ना सगळं समजतं, काही ना काही समजत नाही विद्यार्थ्यांना. फ्रंट बेंचर्स आणि बॅक बेंचर्स म्हणतो. ज्यांना सगळं समजतं ते समोर बसतात, ज्यांना कळत नाही ते बाकी बसतात. ज्यांना काही कळत नाही त्यांनी समोर बसायला पाहिजे, ज्यांना कळतं त्यांनी मागे बसायला पाहिजे आहे की नाही. पण वर्गामध्ये काय होतं, ते ज्यांना समजत नाही ते मागे बसतात. सगळ्या शेवटचा बेंच आधी शोधून काढतात. आमचा बेंच आम्ही रिझर्व करतात आहे की नाही, कारण आम्हाला काही समजत नाही, आम्हाला काही त्याचा इंटरेस्ट नाही आहे म्हणून समजत असतात.
समजलं तर समजलं, नाही समजलं नाही समजलं. पण जे समोर फ्रंट बेंचर्स असतात त्यामध्ये आम्हाला समजलं आहे पण आणखी समजलं पाहिजे म्हणून सगळ्या समोर बसतात. ते आपलं स्थान रिझर्व करून ठेवतात. स्वामी विवेकानंद जेव्हा बसायचे तेव्हा त्यांना सगळं कळायचं. त्यांनी श्रीरामकृष्णाने म्हटलं वैष्णव धर्मात वगैरे ते 3 आहेत ते की नामे रुची, देवाचं नाव घ्या, आणि संतांची सेवा करा आणि जीवावर दया करा. हे 3 सांगितले. आता जीवावर दया करा श्रीरामकृष्ण समाधीत गेले ते म्हणाले की जीवावर दयात होतो. तो कीटाणुकीट आहे. म्हणजे कीट म्हणजे किडा, आणखी नाही. अनुकीट म्हणजे किड्यापेक्षा सुद्धा तू आणखी किडा आहे. अणु म्हणजे नंतर, म्हणजे किड्याला समजा काही महत्त्व असेल थोडंफार की नाही, त्याला काही किंमत असेल की नाही. आता आपण म्हणतो किड्याला काय किंमत आहे, लाखोंच्या संख्येने लाखो मरतात आणि लाखो जगतात, याला काय किंमत आहे की नाही. पावसाळ्यात तर किड्याचे शेकड्याच्या संख्येने हजारोच्या संख्येने असतात. आपण त्यांना काही किंमत नाही, त्यांच्या लाईफला काही किंमत नाही. अनुकीट म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी किंमत नाही. कीटाणुकीट म्हणजे आपण कीटाणुकीट आहोत. म्हणजे तुमची किंमत 0पेक्षा 0 आहे, निगेटिव्ह आहे ठीक आहे नाही. आणि तू लोकांवर दया करणार की नाही. आता सगळ्यांनी तिथे ऐकलं, यांनी ऐकलं ते बाहेर गेले. म्हणजे आपल्या मित्रांना म्हणाले की आज श्रीरामकृष्ण सांगितलं, ठाकूरांनी सांगितलं आहे की नाही, ते काय अद्भुत आहे. वेदांत व्यवहारात कसा असतो, सिद्धांत, परमोच्च सिद्धांत, सर्वोत्तम सिद्धांत, हे सिद्धांत तसेच पाहिजे. त्याला हात लावू नका. तो आदर्श आहे, परमोच्च आदर्श आहे, सर्वोच्च आदर्श आहे. त्याला हात लावू नका, त्याला बिघडू नका. तुमच्या स्पर्शाने, हातात स्पर्शाने ते बिघडतील. ते तुमचे डाग लागतात. त्याचा काच असतो ना, काचेला आपण हात लावतो, ते डागाचे हाताचे डाग त्याला लागतात काचेला. काच स्वच्छ असतो. आपला चष्मा असतो, लेन्स खूप स्वच्छ असतात, पण त्याच्यावर तुम्हाला किती त्याचे हे असतात, त्याच्यावर म्हणजे स्पेक्स असतात की नाही, अस्वच्छ होऊन जातो तो. सिद्धांताला हात लावू नका, ते बरोबर तसंच ठेवा आणि ते व्यवहारात उतरावा की नाही. ते व्यवहारात उतरवताना मला जर संधी मिळाली, स्वामीजी म्हणतात, मी श्रीरामकृष्णांची ही वाणी आहे, अद्भुत वाणी वेदांत, आणि त्याचा व्यवहारात कसा उपयोग होतो हे जगाला समजून सांगेल की नाही. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये लोकांना काहीच अर्थ दिसत त्यांना तिथे त्याच्या मित्रांनी म्हटलं स्वामीजींच्या की त्यांचं नाव मला ते वैकुंठांना सांगणार होतं. ते म्हटलं तू असं म्हणतो की ठाकूरांच्या एकेका वचनाने शेकडो ग्रंथ लिहिले जातील, आम्हाला तर काही दिसत नाही आहे. ते म्हणते अक्कल असेल तर दिसेल तुम्हाला, त्याचा अर्थ कळेल की नाही. तुम्हाला बुद्धी असेल तर तुम्हाला कळेल. नाही काय तुला बुद्धी आहे ना आम्हाला बुद्धी नाही काय, तो तुमचा प्रश्न आहे की नाही. मग ते म्हणतात अच्छा तू समजावून सांग, मी ठाकूरांचं एक वचन घेतो आणि तू समजावून सांग. मग त्यांनी काय कोणतं वचन घे. त्यांनी घेतलं महावत नारायण आणि हत्ती नारायण. हत्ती नारायण आहे आणि त्याच्यावर जो बसलेला महावत आहे त्यात तोही नारायणाचा आहे. आपल्याला काय वाटतं, ती गोष्ट सांगितली आहे ठाकूरांनी, पण त्यात किती गंभीर अर्थ आहे की नाही, किती अद्भुत आहे ते. पुन्हा सापाची गोष्ट आहे. तो साप असतो सगळ्यांना चावतो की नाही. मग तो ब्रह्मचारी सांगतो, अरे तू असं काय करतोस, सगळ्याची हिंसा काय करतोस, असं करू नको, हा मंत्र घे, तुझी हिंसावृत्ती चालली जाईल, तुझं मन शुद्ध होऊन जाईल. मग तू कोणाला चावणार नाही आहे, हे हानी करणार नाही, कोणाचा जीव घेणार नाही. त्याला पटतं, ते गुरुचं म्हणणं पटतं, तो करतो. पण तो एक चुकून देतो की अरे जग आहे, तुम्ही जगात वावरता की नाही. तुम्ही स्वतःला अशुद्ध करू नका, परंतु शुद्ध करण्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्वतःची हानी करून घ्या, स्वतः जगू नका, तुम्हाला लोक हानी करतील, तुम्हाला त्रास देतील, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही फुस करा, भीती दाखवा लोकांना. भीती दाखवा म्हणजे तुम्ही तसं नको, तसं होऊ नका, भीती दाखवा. प्रॅक्टिकल आहे. तसंच महावत नारायण हत्ती नारायण. हत्ती म्हणतो आहे, हत्ती आपला स्वभाव सोडणार नाही आहे, तर हत्ती नारायण आहे. पण हत्तीला कुठं माहीत आहे की नाही, सगळं जग ईश्वरमय आहे, पण जगाला कुठं माहिती आहे ते ईश्वर, दुर्योधनामध्ये ईश्वर आहे. अगदी तो धार्मिक आहे सुद्धा, धर्म हे करतो, कपड्यावर गंध लावतो. रावणसुद्धा कथा करतो, तो ब्राह्मण होता, ब्राह्मण कुळातला होता की नाही. सगळंच काही आहे, परंतु त्याला कुठे माहीत आहे त्याच्यात निवृत्ती कुठे आहे, अध्यात्म कुठे आहे. अध्यात्म नसेल तर सगळंच बिघडेल. प्रवृत्ती तुमची तुम्हाला नाही जमणार. आपण जगात बघतो आहे, जगात लोक राहतात पण त्यांना भीती वाटते. आता मी सकाळचं उदाहरण दिलं, सगळंच ठीक आहे, त्या नोकरी आहे, पायका आहे, 2 मुली आहेत, सगळंच काही आहे, पण भीती आहे. का भीती आहे, कारण निवृत्ती नाही आहे म्हणून भीती आहे. जग समजलं नाही आपल्याला. हे जग कसं आहे, ही ईशसृष्टी आहे, देवाची सृष्टी आहे, आपली सृष्टी नाही आहे. हे कसं आहे न समजता आपण जगात राहतो आहे.
मग वेदांत सांगतो तुम्ही आधी समजून घ्या, आहे की नाही. तुम्ही आधी जग काय समजून घ्या, त्याचे नियम समजून घ्या. जसं आपल्याला रस्त्यावर जाऊन गाडी चालवायची आहे, मग आपण आधी काय करतो, नियम समजून घेतो. गाडी डावीकडून चालवायला पाहिजे, आहे की नाही. आपली गाडी कोण नेहमी जाताना उजवीकडून निघायला पाहिजे, कोणाच्या डावीकडून निघायला नको, लाल दिवा असला थांबा वगैरे वगैरे जे आहेत ते सगळे नियम आपल्याला माहीत असतात. ते नियम आपण लक्षात ठेवून मग आपण काय करतो, प्रवास करतो, यात्रा करतो. तसंच प्रत्येक नियम जगात राहायचं आहे ना, हे जगातले नियम सांगणार कोण आपल्याला, हे सांगितलं आपल्याला काहीतरी गुरु लागतात, महापुरुष लागतात, ते सांगतात. सामान्य आम्हाला माहीत नाही आहे, आपल्याला त्याची काही कल्पना नाही आहे. म्हणून इथे म्हणतात तसेच इतरही सर्व गोष्टींविषयी जीवनात आणि मरणात. जीवनात पण तो प्रभू आहे आणि मरणात पण तो प्रभू आहे. कुठं माहिती आहे आपल्याला, आहे की नाही. जीवनात प्रभू हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. नाही, आपण जगतो म्हणजे ते उपनिषदात आहे, त्याने जगू दिले नाही तुम्ही एक क्षणसुद्धा जगणार नाही, तुमचं एकसुद्धा श्वास घेऊ शकणार नाही. हे कुठं माहिती आहे आपल्याला. आम्ही श्वास घेतो आहे, आम्ही जेवतो आहे, आम्ही खातो आहे, की नाही. ते म्हणतात गुंदारे नाही तुम्ही नाही खात, तुम्ही काय 15व्या अध्यायात आहे की आपण तुमचं अन्न पचवतो, 5 प्रकारचं अन्न मी पचवतो, असं याच्यात म्हणतात आहे. म्हणजे पचवण्याची क्रियासुद्धा तुम्ही करत नाही, श्वास तुम्ही घेत नाही, तुम्ही जगत नाही, तुम्ही नाहीच आहात, तुमचं अस्तित्वच नाही आहे. ही शेवटची गोष्ट आहे. जेव्हा माणसाला तुमचं अस्तित्वच नाही आहे, तुम्ही जीव म्हणून अस्तित्वातच नाही आहे, तुम्ही अस्तित्व हा फक्त ब्रह्म म्हणूनच अस्तित्वात आहात. म्हणजे तुम्हाला जीवनात आणि मरणात म्हणजे काय, जीवनसुद्धा एकच आहे आणि मरणसुद्धा एकच आहे. जीवन आणि मरणात काही फरक नाही आहे. तुम्ही त्याला जीवन म्हणता आणि तुम्ही त्याला मरण म्हणता, आहे की नाही. कारण जिथे तिथं जन्मच नाही आहे तिथे मरण कसं असणार, आहे की नाही. हेच आपलं शास्त्र सांगतं, आहे की नाही. आपलं गीता तेच सांगते, हे इथे जन्म नाही आहे आणि मरण नाही आहे. दुसऱ्या अध्यायात आपल्याला हे सांगतो, संपूर्ण तो आत्मविद्या आहे तिथे, आहे की नाही. 11वा ते 30वा श्लोकपर्यंत आहे. त्यात ते सांगितलं आहे, न जायते म्रियते वा कदाचित, आहे की नाही. म्हणजे याचा कधी जन्मही नाही आहे आणि म्रियते म्हणजे मरणही नाही आहे, केव्हाही नाही आहे, कधीच कशाच पद्धतीने नाही आहे, की नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः. तो आहे म्हणजे आहेच, कधी नसून आहे असं नाही ना, आहे नसून तसं नाही आहे, नेहमीच आहे. भूत्वा भविता वा न भूयः. तो नेहमीच आहे. कारण काय, अजय आहे, तो नित्य आहे, म्हणूनच नित्य आहे. अजो नित्यम शाश्वत आहे. नित्य आणि शाश्वत आहे दोन्ही एकच आहे. दोघांचे अर्थ एकच आहे, पण थोडा फरक आहे. की नित्य म्हणजे त्याचा स्वभाव आहे आणि शाश्वत म्हणजे ते जेव्हा भौतिक जगामध्ये आपल्याला निश्चित सांगता येत नाही, की नाही, त्याचं निश्चित सांगता येतं. अजो नित्य शाश्वतो अयम पुराण. हा पुराण म्हणजे तो नेहमीच नवीन आहे, तो कधीच जुना होत नाही, कधीच शिळा होत नाही. जगामध्ये जुनी न होणारी गोष्ट, शिळी न होणारी गोष्ट म्हणजे एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म आहे, आत्मा आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, की नाही. फक्त शरीर मात्र जुनं होतं, शिळं होतं वगैरे वगैरे, आणि ते हन्य होतं म्हणजे ते त्याचा नाश होतो, हनन होतं, की नाही. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्या आत असणारा आत्माही तोच त्याचं हनन होतं, त्याचं काहीच होत नाही आहे. तो नित्य आहे, अवध्य आहे, की नाही. अवध्य म्हणजे त्याचा वध होऊ शकणार नाही. देही आहे, तो देही आहे, म्हणजे देहात राहणार आहे, परंतु देहात राहणार असून देहाला जसं ते वध होतो तसं त्याचा आत्म्याचा देही वध म्हणजे नाश. देही नित्यम अवध्यो अयम आत्मा, की नाही. देही नित्यम अवध्योयम सर्वस्य देहे भारते. अर्जुना, सर्वांच्याच देहामध्ये आहे, कीट पतंगाच्या देहामध्ये सुद्धा त्याचा नाश होत नाही. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि. सगळ्या जे काही भूत आहेत म्हणजे जे काही जीव आहे, जन्माला आले आहेत, सगळ्यांच्या बाबतीत हेच आहे. म्हणून तू दुःख करू नकोस. न त्वम शोचितुमर्हसि. दुःख करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण काहीच नाश होत नाही. मग जोपर्यंत तुम्ही या जगाला बघता तोपर्यंत या जगामध्ये तुम्ही कसं वागायचं ते तुम्हाला सिद्धांत वेदांत डोळ्यापुढे ठेवून वागावं लागेल. त्याला निवृत्ती म्हणतात, की तुम्ही सर्वोच्चम सत्य डोळ्यासमोर ठेवून प्रवृत्ती करा, तुम्हाला काही जावणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, फ्रस्ट्रेशन नाही, कशाच नाही, निराशा नाही, हताशा नाही, काहीच होणार नाही.
कारण तुम्हाला माहिती आहे जगाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की नाही. जसं लहान मुलं असतात घरामध्ये आणि ते भयंकर गोंधळ करतात की नाही, सगळं घर डोक्यावर घेतात, तोडफोड करतात. पण घरच्या मोठ्या लोकांना माहीत असते पोरं ते असेच करणार की नाही. म्हणजे आपण काय करतो, हे असं असते आपण मानून घेतो, आपण डिस्टर्ब होत नाही. डिस्टर्ब झालं तरी होत नाही. जास्तीत जास्त म्हणणार अरे चुप राहा रे, बाहेर जाऊन खेळा, की आपण असंच काहीतरी बोलतो. पण मानसिकदृष्ट्या आपण डिस्टर्ब होत नाही. त्यांना मध्ये पोरं तसेच करणार आहे की नाही. उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या की त्याचा धुमच करणार. म्हणजे आपल्याला समजलं आहे की ही मुलं अशीच वागणार. मोठी झाल्यानंतर एका विचित्र पद्धतीने वागतात की नाही. आईवडिला आता काहीच करू शकत नाही. आईवडिलांना माहीत झालं तर काय करणार, सगळे हताश होऊन जातात. ती मोठी झाली तरी त्यांना आपण काही सांगून काही फायदा नाही, काय ऐकत नाही. ते त्यांच्याच पद्धतीने वागतात. निग्रह किंग करिष्यति की नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वभावाने स्वस्या प्रकृते चेष्टते. प्रत्येकजण आपल्या संस्कारांना आणि करतात. आपण काय करणार, आपण करायला जातून काहीच होत नाही. मग आपण फार दुःखी होतो. अरे आपलं वाटते बरोबर नाही होत आहे. अरे बरोबर होत नाही म्हणजे काय, त्याला काय करणार तुम्ही, तसंच होणार. म्हणजे तुम्हाला जेवढं कळेल हे उदाहरण आहे फक्त, तेवढे तुम्ही शांतपणे सगळं बघणार. स्वामींनी छान उदाहरण दिलं आहे. ती कुत्री असते, ती पिल्लं असतात की नाही. पिल्लं एकमेकांची भांडतात, एकमेकांना बोच करतात, चावतात की नाही. ते दैववाणीमध्ये आहे बहुतेक, ते हे आहे इन्स्पायर्ड टॉक्स इंग्लिशमध्ये. ते आई शांतपणे बसलेली असते, ते काही पोरांना थांबत नाही. ते बोच करतात, चावतात, एकमेकांना भांडतात, प्रेम करतात, एकमेकांना उड्या मारतात. त्या आईला माहीत असते की पोरं असेच आहे. आपली पिल्लं आहे ना, ती काही डिस्टर्ब होते, शांतपणे बसलेली असते पायावर पाय ठेवून. तसंच तुम्हाला जो जगाचा स्वभाव कळला त्यालाच प्रकृती म्हटलं आहे गीतेमध्ये, त्यालाच प्रकृती म्हटलं आहे की नाही. विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. जे विकार आहे, गुण आहेत, गुण म्हणजे त्रिगुण आहेत की नाही. विद्धि म्हणजे जाण अर्जुना प्रकृती संभवान. संभवान म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहे ते की नाही. त्यामुळे असंच चालणार की नाही. त्यात काहीच बरोबर चूक नाही आहे आणि अर्थात बरोबर पण नाही आहे. जसं असायला पाहिजे. जसं आता उन्हाळा हिवाळा गेला, आता उन्हाळा सुरू, उन्हाळा वसंत ऋतू आहे, आज रथसप्तमी आहे. म्हणजे काय, त्याचप्रमाणे वातावरण बदलत आहे. असंच गेल्या हजारो वर्षांपासून आता तसंच चाललं आहे. समुद्र हजारो वर्षांपासून लाटा येतात, तीरावर आपटतात, पुन्हा मागे जातात, पुन्हा येतात, पुन्हा मागे जातात. हा समुद्राच्या लाटांचा खेळ अनादी काळापासून तसाच चालू आहे की नाही. ही तुम्ही काय आजची गोष्ट आहे की ती तशी नाही आहे. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब न होण्यासारखं काय आहे, तत्त्वज्ञान आहे, त्याला प्रज्ञा म्हणतात. ही माणसामध्ये जितकी जितकी वाढेल तितकं त्याला जगात कसं राहायचं कळेल. आणि जगात नुसतं राहायचं नाही आहे, सुखाने राहायचं नाही आहे की नाही. न अन्यथा अत येती असं ते याच्यात ईशोपन म्हटलं आहे. न कर्म लिप्यते नरे. माणसाला जगात 100 वर्ष जगा, 100 वर्ष तुम्ही कर्म करा. न लिप्य, नर म्हणजे मनुष्य, तुम्हाला माहिती आहे गीतेमध्ये नर शब्द येतो की नाही. हा उपनिषदा शब्द आहे, नर आहे. ईशावास्य उपनिषद आदी उपनिषद आहे, पहिलं उपनिषद आहे. त्यात बघा, न कर्म लिप्यते नाही. तुम्ही जगात राहा, 100 वर्ष राहा, 100 वर्ष जगणार, शतम संवत्सर राहा, 100 वर्ष राहा, मजेने राहा, सुखाने राहा, करा, सगळं करा. परंतु विसरू नका की हे जग म्हणजे काय आहे. हे जग म्हणजे जग आहे. जगत्याम जगत असं म्हटलं आहे. जगत्याम म्हणजे या जगामध्ये आणखी एक जग आहे. जगत्याम जगत म्हटलं आहे. ते याचा अर्थ त्या जगामध्ये, तुमच्या जगामध्ये एक जग आहे, त्याला तुम्ही जरा ओळखा की नाही. तुम्ही न ओळखता जर काय करणार, तुम्ही कुठेही झाले तर तुम्हाला त्याची आधी माहिती पाहिजे की नाही. तुम्ही काही करणार त्याची आधी माहिती पाहिजे. तुम्ही माहिती नसताना कोणी धडपडणार तर तुम्हाला त्रास, इजा होणार तुम्हाला. या जगामध्ये तुम्ही राहता, मग जगाचे नियम, जगात कसं राहायचं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आपल्याला ते ज्याला जे समजतं तो जरा कमी चुका करतो, त्याला कमी त्रास होतो. स्वामीजी म्हणतात जे बुद्धू असतात त्यांना जास्ती त्रास होतो की नाही. ज्यांना अक्कल कमी असते त्यांना त्रास जास्ती होतो, ज्यांना अक्कल असते, ज्यांना विवेक असतो त्यांना त्रास कमी होतो. आपण जगात बघतो हा बॅलन्स आहे, संतुलन आहे, समतोल आहे. कसं कळायचं त्याला कळलं पाहिजे. हिला जर खूप वेळ लागतो की नाही, त्याला भरपूर वेळ लागतो. पण त्यासाठी तुम्हाला तेवढं द्यावं लागेल आहे की नाही. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुमच्यासमोर ध्येय स्पष्ट पाहिजे की नाही. आपण जसं शिवाजी महाराज उदाहरण होतो, शिवाजीच्या आईला बरोबर माहीत होतं की मला काय करून घ्यायचं आहे शिवाजीकडनं. शिवबाकडनं शिवाजीला त्याला काय कळतं, तो छोटासा आहे की नाही. पण तिच्या आईला माहीत होतं की याच्याकडनं मला काय करून घ्यायचं आहे. स्पष्ट होतं. तितकं स्पष्ट नसतं ना तर शिवाजीला एवढं यश मिळवता आलं नसतं. शिवाजी महाराजांना प्रचंड यश मिळालं. इतकं यश मिळालं कोणीच राजा नाही आहे भारतामध्ये. हिंदू राजा कुठे आहे. प्रचंड यश मिळालं. कशामुळे,
की तिच्या आईच्या मनात स्पष्ट होतं, ह्या शिवबाकडनं मला काय करून घ्यायचं आहे, इतकं स्पष्ट होतं. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रत्येक वेळी त्याप्रमाणे, आणि शेवटी 50व्या वर्षी त्याने आधी छत्रपती झालेत ते, आहे की नाही. कारण काय, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, छत्रपती व्हायचं आहे की नाही. पहिला राजा, हिंदू राजा, किती स्पष्ट आहे बघा. आणि ती कल्पना स्पष्ट होती आणि म्हणूनच त्यांना ते मिळू शकलं. प्रत्येक मूव ज्यांचा होता त्या दिशेने होता, आहे की नाही. प्रत्येक मूव जे काही केलं ते यश मिळवण्यासाठी, अपयश मिळवण्यासाठी नाही आहे की नाही. लढायचं असतं मरण्यासाठी नाही, जिंकण्यासाठी असतं. राजपुतांमध्ये मराठ्यामध्ये हाच फरक आहे. आता हे सगळं रिसर्च चालू आहे आणि त्याच्यावरचे बरंच हे चालू आहे की यांना इतकं यश मिळालं, राजपुतांना का नाही मिळालं, कारण ते मरण्यासाठी लढत होते, आपण जिंकण्यासाठी लढत होतो, मरण्यासाठी नाही. यश मिळालं पाहिजे, जिंकायला पाहिजे, हे जीवनाचं युद्ध जिंकलं पाहिजे. हारण्यासाठीच लढायचं नसतं. तुम्ही आधी मी हारलो मग तुम्ही आधीच हारले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच तुम्ही हारले, आहे की नाही. युद्ध नेहमी लढण्यासाठी, लढाई नेहमी जिंकण्यासाठी करायची असते, आहे की नाही. ते आपल्याला शिवाजी महाराज मिळते. तसं युद्ध जे जीवनाचं युद्ध आहे हे तुम्ही जिंकायचं आहे तुम्हाला. मग तुमच्यामध्ये उत्साह राहिला आहे, म्हणजे प्रवृत्तीमध्ये उत्साह आहे आणि निवृत्तीमध्ये उत्साह आहे, की नाही. गीता म्हणते करता कोण असतो, धृत्युत्साह सबन्विता. प्रचंड ही धैर्य पाहिजे, पेशन्स पाहिजे आणि उत्साह पाहिजे. धैर्य आहे पण उत्साह नाही आहे, उत्साह आहे पण धैर्य नाही आहे, नो, दोन्ही पाहिजे. आणि पुन्हा संघरहिता पाहिजे, आसक्ती नको, कोणती आसक्ती नको. ते यश तुमचं नाही आहे की नाही, तुम्हाला दिलेलं आहे. लोक म्हणतील की नाही, तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व, गीता म्हणते. अर्जुना म्हणून उठतो, आहे की नाही, उभा राहा. तुला जबीर बसून, खाली बसून यश मिळणार नाही, झोपून यश मिळणार नाही. तू झोपला तुझं नशीब झोपेल, आहे की नाही. तू बसला तर तुझं नशीबच बसेल, आहे की नाही. तू आडवा झाला तुझं नशीबही आडवं होईल आहे. म्हणून तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व. लभस्व म्हणजे प्राप्त करते, क्रियापद आहे बघा, म्हणजे घे, मिळव, त्यात काही चूक नाही आहे. तुझं श्रीमंत झालास ती चूक नाही आहे. तुझ्याकडे 10 अरब आहे आणि 100 अरब झाले तर काही चूक नाही आहे. पण स्वामीजी म्हणतात श्रीमंतनात काय चूक आहे, श्रीमंत आहे म्हणून काहीतरी कार्य चालू आहे की नाही. त्यांनी काय ते काय पाप आहे का, पैसे मिळवणं नाही आहे. ते तर म्हटलं ईशावासमिदं सर्वं, काही चूक नाही आहे जगामध्ये. चूक आहे तर आपली संगत चूक आहे, आसक्ती चूक आहे की नाही. ते माझं आहे म्हणणं, माझ्यामुळे आहे म्हणणं, ती केन उपनिषद तेच आहे ना. देव म्हणतात की आमच्यामुळे लढाई जिंकलो, ते म्हणतात तुमच्या लढाई जिंकली नाही. मग ती सांगते गौरी, हा की नाही, त्याला स्वर्णमयी. तर ती म्हणते नाही नाही, हे तुमचं युद्ध तुम्ही जिंकलेलं नाही आहे की नाही. इंद्राने युद्ध जिंकलं नाही आहे, वायूने जिंकलं नाही, अग्नी जिंकलं आहे, देवता आहे त्यांचं युद्ध नाही आहे. हे जिंकलं की नाही, ते म्हणजे देवी आहे तिने युद्ध जिंकून दिलं आहे, ब्रह्माने युद्ध जिंकून आहे. पण माणसाला वाटतं मी युद्ध जिंकलं आहे, तिथे चूक आहे की नाही. अनहमवादी की नाही, तुम्ही अहमवादी होऊ नका. आता ते किती कठीण आहे. आपलं स्वाभाविक वाटतं की माझ्यामुळे झालं, मी नसतो नाही झालं असतं, आहे की मी आहे म्हणून होतं, नाही झालं, नाही असं नाही झालं नसतं. स्वाभाविक वृत्ती, ती वृत्तीच्या मागे आपल्याला, म्हणून त्याला म्हणतं ईशावास्य म्हटलं आहे की नाही. तिथं तुम्ही बघा, जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे, समभावे विद्यमान आहे. जेवढं जीवनाला महत्त्व आहे तेवढंच मरणाला पण महत्त्व आहे. जेवढं सुखाला महत्त्व आहे तेवढं दुःखाला महत्त्व आहे की नाही. म्हणून त्याला समभाव म्हटलं आहे की नाही. आपल्याला वाटते मरण नको, जीवन पाहिजे, दुःख नको, सुख पाहिजे, चूक आहे ते. नाण्याच्या 2 बाजू आहे की नाही. नाण्याची एकच बाजू नसते, 2 बाजू असतात, आहे की नाही. ऑपोजिट आणि रिव्हर्स, मागची बाजू पुढची बाजू, आहे की नाही. तुम्हाला एक बाजू दुसरी बाजू घ्यावंच लागेल तुम्हाला. तसंच जीवनामध्ये असतं, आहे की नाही. हे 2 गोष्टी नाही आहे, म्हणून त्याला समभाव म्हटलं आहे. गीतेमध्ये इथं खूप येतं, श्लोक खूप येतात गीतेमध्ये, की नाही. समत्वबुद्धी, की नाही, विशिष्टते म्हटलं आहे. ही समत्वबुद्धी, मरण आणि जीवन, तुम्ही जेव्हा जीवनातून मरण काढून टाकता नाही, मग तुमचं ते अपयश आहे की नाही. कारण काय, तुम्हाला काही समजलं नाही आहे की नाही. जीवन आणि मरण हे दोन्ही एकच गोष्टी आहे, सुख आणि दुःख एक गोष्ट आहे. ते द्वंद्व म्हटलं आहे. द्वंद्व मोह विनिर्मुक्ता असं गीतेमध्ये आहे. हे द्वंद्व मोह निर्माण करतं. त्याचं नुसतं मुक्ता नाही, निर्मुक्ता नाही, विनिर्मुक्ता. पदम गच्छन्त्यनामयम, ते ब्रह्मपद तुम्हाला अनामयम सर्वोपद्रवरहितम पदम गच्छन्ति अनामयम. म्हणजे सगळं उपद्रव निर्माण करणार जे
गोष्टी असतात जगामध्ये, त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. गच्छन्ती हेही पण क्रियापद आहे. पदम गच्छन्ती म्हणजे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पोहोचाल. पदम गच्छन्त्य अनामयम. अमय म्हणजे रोग, उपद्रव, रोग उत्पन्न करतो. म्हणून सगळं चांगल्या ठिकाणी सर्दी झाली, त्रास होतो तुम्हाला की नाही, ताप बरं वाटत नाही, काही काम करायची इच्छा होत नाही, नाक पुसावं लागतं सातत, त्याला उपद्रव म्हणतात. त्याला म्हणतात आमय म्हणतात. आमय म्हणजे रोग की नाही. ते म्हणतात शंकराचार्य भाष्य सर्वोपद्रवरहितम, सर्व उपद्रवापासून मुक्त असलेलं असं पद ते ब्रह्मपद तुम्हाला गच्छन्ती. तिथे जाऊन तुम्ही पोहोचाल. बाकी सगळं उपद्रव करणार आहे, पण तुम्ही म्हटलं तर उपद्रव नाही, तो उपद्रव नाही आहे. तुम्हाला म्हटलं की मरण उपद्रव करता, मरण उपद्रव नाही आहे. तुम्ही मरण काढून टाका जीवनातून, मग किती भयंकर होईल जग समजा. जगातले लोक मरण्याचंच थांबलं तर बाबा काय गमत होईल. तर आता करोडो लोक मेले म्हणून आपण जगतो आहोत की नाही. तसंच पुढे होणार. तुम्ही मरणाला आणि जीवनाला कसं काय वेगळं करणार? शक्य आहे का ते? शक्य नाही. सिद्धांताने शक्य नाही, व्यवहारातही शक्य नाही ते. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंताने भरलेले आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. त्याला म्हणतात दिव्यदृष्टी किंवा ज्ञानदृष्टी. घेते त्याला ज्ञानचक्षु म्हटलं आहे. ज्ञानचक्षु, दिव्यचक्षु असं म्हटलं आहे. चक्षु म्हणजे डोळे, ते तुमच्याकडे पाहिजे की नाही. मग तुम्हाला जे जसं आहे तसं दिसेल. आज जसं नाही तसं दिसतंय आपल्याला, त्यालाच भ्रम म्हणतात, त्यालाच माया म्हणतात आहे की नाही. जे जसं आहे ते तसं दिसत नाही आहे. सर्वभूतानि सम्मोहम गीता म्हणते. सगळे जगातले सगळे लोक संमोहनाच्या प्रभावाखाली आहे, डिप्नोटाईज्ड आहेत. व्हॉट वी रिक्वायर इज टू डिप्नोटाईज. स्वामींनी म्हटलं आहे की तुम्हाला भारताला आज गरज कशाची असेल, तुम्ही डिप्नोटाईज व्हा. सगळं भारत हिप्नोटाईज झालं आहे. जे जसं आहे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, जे जसं नाही तसं तुम्हाला दिसतं आहे की नाही. ते तुमच्या डोळ्यावरचं जे पटल आहे ना, तो काळा चष्मा आहे ना, तुम्ही दूर करा. जसं आहे तसं बघा की नाही. मग तुम्हाला कळेल की भारत म्हणजे काय आहे की नाही. मग तुम्हाला कळेल की भारत म्हणजे त्याचं काय गौरव आहे, त्याचं काय महान आहे, त्याचं महात्म्य काय. आज आपल्याला भारताचं महात्म्यच कळत नाही आहे, कारण तो आपले डोळेच नाही आपल्याकडे. आपल्याला आपले डोळे, आपली दृष्टी दुसऱ्याने करून दिलेली आहे, आणि ती दृष्टी आपण बदलून घ्यायला तयार नाही आहे, आणि बराच वेळ लागतो आहे. मग जितका वेळ लागेल तितकं तुम्हाला आपल्या देशाचं महात्म्य समजायला वेळ लागेल. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवितो ते हे की नाही. ते हे म्हणजे हे आत्ता सांगितलेलं. तुम्ही हे जग अनुमानाने कल्पिलेले आहे, त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचे हे अनुमान अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारले आहे. ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेले आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेले आहे. ह्या असल्या अनुमानाने उभारलेल्या जगाचा त्याग करा. इथंच थांबूया आपण, पुढे फार सुंदर आहे की नाही. म्हणजे हा वेदांत म्हणजे काय आहे हे आपल्याला अद्भुत ज्ञान आहे की नाही. तुम्ही ही तत्त्व जर समजून घेतली, थोडा वेळ दिला, त्याच्यावर चिंतन केलं, अनुध्यान केलं, ऐकलं, मनन केलं, अनुध्यान केलं, श्रोतव्या मंतव्या निदिध्यासितव्या, मग तुम्हाला ते द्रष्टव्या, तुम्हाला ते दिसेल की नाही. मैत्रेयी आणि याज्ञवल्क्यांचा संवाद आहे उपनिषदामध्ये, बृहदारण्यक उपनिषदामध्ये. आत्मावारे आत्म्याला बघायला पाहिजे, तो बघण्यासारखं आहे, बाकी जगात बघण्यासारखं काही नाही आहे की नाही. आत्म्याच्या महानतेपुढे सगळ्या जगातले महानता काहीच नाही, तुच्छ आहे सगळं. स्वामींना तुच्छ एक फार सुंदर शब्द वापरले त्यांनी याच्यामध्ये. इथेही बघतो आपण की नाही, राजयोगामध्ये फार छान शब्द वापरले त्यांनी की नाही. त्याच्यावरच आपण सगळं तुटून पडतो. इथून काही मिळेल म्हणतो, इथं काहीच नाही, सार नाही, असार आहे सगळे. मग तुम्हाला जर खरी गोष्ट दिसेल तर तुम्ही नकली गोष्टीतून तुम्ही दूर व्हाल. आज आपल्याला सगळं नकलं दिसते आणि तेच खरं वाटते. मग जोपर्यंत आपल्याला असल काय आहे, नाटकी काय आहे की नाही, बनावट काय आहे आणि खरं काय आहे की नाही, खरा दागिना काय आहे, नकली दागिना काय आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या अडचणींना काही खळ नाही आहे की नाही. म्हणून वेदांत सांगतो की जे खरं आहे ना तसं तेच बघायला शिका, सत्य बघायला शिका की नाही. असत्य आहे जगामध्ये, नकली आहे, पण ते नकली आहे तुम्हाला समजलं पाहिजे. नाहीतर आपण फसतो, जगामध्ये फसतो ना. त्याला संभ्रम म्हटलं आहे गीतेमध्ये, त्यालाच म्हटलं आहे सर्वभूतानि सम्मोह. आपलं हिप्नोटाईजलं आहे तर आपलं ते काही दिसणारच नाही. आपण कोणाला ते समजणार नाही, बाहेरचे कोणी समजणार नाही. ते हिप्नोटिझम गेलं पाहिजे की नाही. आपल्या मनावरचा जो भ्रम आहे तो भ्रम गेला पाहिजे, आणि तो जातो
की नाही तर कशाला सांगितलं असते ते. तो भ्रम जर जात नसेल, आपण जर शहाणे होत नसू तर मग ज्ञानाची गरजच नाही आपल्याला. नाही, ज्ञानामुळे अज्ञान दूर होतं. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः असं म्हटलं आहे. अज्ञान हे ज्ञानेनं ते झाकलं गेलं आहे आणि सगळं तेन हे हे गीतेचा श्लोक आहे. जंतवा म्हणजे तुम्ही, आम्ही जंतू आहोत या अर्थाने. जीव, जंतू म्हणजे जीव ज्याचा जन्म झाला आहे की नाही, ते सगळे मोहित झालेले आहे. परंतु प्रकाशयति तत्परम, हे ज्ञान आहे सूर्यासारखं प्रकाशित होतं असं म्हणतात ते. तुम्हाला हे जे ज्ञान थोडंसं आपल्याला कळलं आहे म्हणजे आपण समजा ताऱ्यासारखं आहे किंवा चंद्रासारखं आहे, ते सूर्यासारखं तळपणारं ज्ञान तुमच्यामध्ये प्रकट होईल आहे. हे शक्य आहे आणि ते होतं. बऱ्याच लोकांमध्ये झालं आहे. आता तुमची पाळी आहे की नाही. त्यांनाच झालं, आता तुमची वेळ, तुम्ही पण मुक्त व्हा. इतके लोक मुक्त झाले, आता तुमची वेळ, तुम्ही मुक्त व्हा. शेवटी विजय तुमचाच आहे असं स्वामी म्हणतात आहे की नाही. आम्ही विनर आहोत, आम्ही लूजर नाही आहेत. आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू की नाही. कारण काय, ते आत्मतेच प्रत्येकामध्ये आहे. नाही तर आपण कसं विजय प्राप्त करणार आहे की नाही. आपण बाकीच्या ठिकाणी पराभूत होऊ. आपल्या पहिल्या बॉलवर आपण आऊट होऊ क्रिकेटमध्ये, कारण आपला तो विषय नाही आहे. आपल्याला पिचवर टिकता येणार नाही. पण इथे मात्र हा प्रकार नाही आहे. प्रत्येकजण जगेल, जिंकेल. तो जिंकण्यासाठीच या जगात आलं आहे आणि कारण काय, ते आत्मतेज प्रत्येकामध्ये आहे की नाही. आणि तो ते प्रकट करू शकतो आणि ते प्रकट करणं हेच आपलं काय आहे, मुख्य ध्येय आहे. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.